आपकी अदालतमध्ये गझलचे बादशाह गुलाम अली यांच्यावर आरोप आहे की यांनी शास्त्रीय संगीताकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा तुमच्या लहानपणीच्या गोष्टी मी आठवत होतो तेव्हा मला समजलं की तुमचे जे वडील होते ते खूप सक्तीने तुम्हाला क्लासिकल म्युझिक शिकवायचे. हो हो नक्कीच. लहान होतो मी एकदम 7, 8, 9 वर्षांचा होतो. तर पळापळ करण्यामध्ये माझं लक्ष असायचं. तर ते मला बसवायचे आणि माझ्याकडनं गाऊन घ्यायचे. तर तसं चालू राहायचं. तर माझ्या आजीने माझी ग्रँडमदर म्हणाली माझ्या वडिलांना, उलट खूप रागाने म्हणाली, हे काय करतोयस तू, माझ्या नातवाला मारून पण टाकशील. आजीचं म्हणणं खरं ठरलं ना, बरोबर? तुम्ही तर क्लासिकल सोडून दिलं आणि गझल गाऊ लागला. मी त्यामुळे क्लासिकल सोडलं नाही. यामुळे मी गझल गायला लागलो, कारण मला क्लासिकल लक्षात होतं. गझल तोच गाऊ शकतो ज्याला क्लासिकल येत असेल. पण जेव्हा तुमची जी मी आता गझल गायलो, जी मी आधी गायलो ती शिवरंजनी रागामध्ये आहे. तर शिवरंजनी येत असेल तरच हे बनवू शकतो असं आहे. तुम्ही आज सुद्धा जी गझल गाता हो, हो. त्यामध्ये क्लासिकलचा बेस आहे. नक्कीच बेस आहे. मसलन याने सुरू होतं. पा पा ग रे ग रे सा नि ध रे सा सा पा ग रे ग रे सा नि ध रे सा दा सा रे ग म ग दा ब ग म ग दा पा ग दिल में एक लहर से उठी है अभी. हे तेच आहे. त्याचीच मी सरगम केली. सरगम क्लासिकल आहे. तोच राग बेस आहे. याची पहाडी, तर पहाडी रागामध्ये मी सरगम केली. त्याच ट्रान्सलेशन पण केलं. तुम्हाला तर शिकवलं गेलं होतं ठुमरी, दादरा. हो, ते सुद्धा मी ऐकवतो. ठुमरी दादरा ऐकवू शकतो. ते सुद्धा अशाच प्रकारे. बरसन लागे सावन बूंदियां राजा तोरे बिन लागे ना मोरा जिया. तर हा पिलो राग आहे. सायंकाळचा राग आहे. काफी थाटाचा राग आहे. पिलो यामध्ये दादरा आहे. हा दादरा मी गायलो. ठुमरीचे थोडीशी वेगळी सिम्फ आहे थोडीशी, आणि दादरा, ठुमरी आणि ते कजरी, टप्पा या सगळ्या लाईट सेमी क्लासिकल मध्ये येतात या गोष्टी. पण जे गझल क्रिटिक सुद्धा, आहेत, इव्हन गझल सुद्धा लाईट क्लासिकल मध्ये येते. म्हणूनच जे क्रिटिक आहेत ते आरोप असा लावतात की गझल एक प्रकारे एक आलिशान महाल होता. हो. त्यामध्ये खूप आदर होता, सन्मान होता खूप. हो, हो. पण गुलाम अली साहेबांनी गझलला एक मॉडर्न काळातील फ्लॅट बनवून टाकलं. अजिबात नाही फ्लॅट बनवलं मी. तेच साफ करत राहिलो मी. त्यालाच सुंदर बनवत राहिलो मी. जी आधीची गझल आहे. मी पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्या काही गझल गातो थोडासा रिदम त्याला दिला. ज्यामुळे लोक, मी तबला शिकलो आधी, तर त्याला रिदमचे सौंदर्य दिलं आणि त्यामध्ये थोडंसं शायरी मी अशी कधीच नाही गायलो, ज्याचा काही उद्देश नसेल. आजपर्यंत नाही गायलोय मी. हे खरं नाहीये का की तुम्ही टाळ्या वाजवून घेण्यासाठी हो. गझलला अगदी एक एंटरटेनमेंट माध्यम बनवून टाकलं, थोडं हलकं करून? टाळ्या तर मी आता सूर लावून सोडला, थोडासा तर टाळ्या वाजल्या. तर टाळ्या तर गझलच्या एखाद्या शेअरवर वाजू शकतात किंवा चांगल्या सुरावर वाजू शकतात. कधी कधी टाळ्या अवघात सुद्धा वाजतात, परंतु त्या माझ्यासाठी नाही वाजवत तुमच्या कृपेने. मी अर्थहीन टाळ्या घेतच नाही. तसं तर आम्ही लोक इथपासून सुरू झालं तर टाळ्या वाजतीलच, परंतु इथे थांबायचं नाही, काही ना काहीतरी करत राहायचं. पण गुलाम अली साहेब, ही गोष्ट तुम्ही तुमच्या मुलाला नाही शिकवली का? मी असं ऐकलंय तुमचे जे लहान सुपुत्र आहेत ते त्यांचा जास्त इंटरेस्ट रॉक मध्ये आणि जॅझ मध्ये, संपूर्ण वेस्टर्न म्युझिक मध्ये आहे. त्याने मला सांगितलं नाही की त्याला गायचंय. तो हल्ली नुकताच 2-3 वर्षांपूर्वी त्याने सुरू केलं होतं. मग मी त्याला आधी तर मी खूप रागवलं त्याच्यावर. मग मी विचार केला की तिकडे ते येऊ तर दे आधी, मग याला मी आपल्या बाजूने घेऊन येईन. आता तर तिथेच आहेत ते. आता हो सर, आता तर उलट तो म्युझिक कंपोज करतोय. माझंच कॅसेट करतोय म्युझिक कंपोज. पण माझा मोठा, तुम्ही ऐका, माझा त्यापेक्षा मोठा मुलगा आहे. त्याला तुम्ही ऐकाल तर तुम्हाला गझलची मजा येईल, क्लासिकलची मजा येईल, ठुमरी दादरा सुद्धा गाईल व्यवस्थित. पण मी तर लहान मुलाबद्दल बोलतोय जो रॉक आणि जॅझ. मी तर मोठ्याबद्दल बोलतोय.
तुम्ही गझल गायला होतात दर्दे दिल दर्दे आशना जाने. हो हो हो. आणि एक जगजीत सिंग साहेबांनी गझल गायली होती, हम तुम नाही गम नाही तुम्ही एक शराब शराब नाही. नाही तुम्ही म्हणत आहात की हो बरोबर, मी असं म्हणतोय की दोघांच्या चाली एक हा, आहेत. पण हे आधी मला कोणी आणखी गायलंय हो हेच विचारायचंय ना, आधी कोणी गायलंय? हे मी तुम्हाला विचारतोय. मी 68 मध्ये हे रेकॉर्ड बनवलं होतं. पहिली रेकॉर्ड असेल माझी एलपीची गझलची 68 मध्ये. तर ज्यामध्ये होतं दर्द दिल दर्द आशना जाने और बेदर्द कोई क्या जाने, और उसमें ये भी थी वसल में भी फिक्र जुदाई दाइम पड़ा हुआ तेरे दर पर नहीं हो गालिब साहब की. आणि ही होती ख्वाजा मीर दर्द की थी वसल में भी फिक्र जुदाई तमाम शब, वो आए भी तो नींद ना आई तमाम शब. त्यामध्ये सुद्धा होती तुम बता दो तुम हमें बेदाद करना, सिखा दे हम तुम्हें फरियाद करना, रियाज खैराबादी. तर या 68 मध्ये गायल्या होत्या मी. आता जगजित भाईंना विचारा की त्यांनी आधी गायलं की मी आधी गायलं.